निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अरे मरकटा, तू माझ्याशी युद्धाला सुरुवात करून किती मोठी चूक केली आहे याची तुला कल्पना नाही। तू स्वतःला सिद्ध कर की तू किती मोठा जती आहेस। या वल्गनांचा काहीही उपयोग नाही। अरे मूढ, तुझा हा उद्धटपणा तुझ्या विनाशाला कारण ठरणार आहे। आता तू स्वतःला कसे वाचवायचे याचा विचार कर। मी आता वाताकर्षण अस्त्र फेकतो आहे। तुझी युद्धाची इच्छा आता तरी पूर्ण झाली का? काय बघतोस रे? ये इकडं, कामकाज चालू आहे। तुम्हाला कधी बघितलं नाही इथं? आम्ही इथंच आहे। आज तू वाट चुकला इकडची। काय कामकाज आहे तुझं, बोल। काय नाही, अरे इथं माणसं येतात त्यांची कामं करून घ्यायला। तुझं कोणतं काम अडलंय ते महाराजाला सांग। एक काम आहे। अरे सांग की मग। पर काम करायचं तुम्ही काय घेता? म्हणजे एवढं पैक नाहीत माझ्याकडं। पैक नाही पर काम व्हावं अशी इच्छा तर आहे ना? होय। मग झालं तर हे आमचं महाराज आहे, काय सांगत्याल फक्त तेवढंच करायचं। काम होणार म्हणजे होणार। जर तुझं काम नाही झालं तर आयुष्यभर गुलामी करेन तुझी। माझ्या बायकोला चालायला येत नाही, आदू आहे पायानं। त्यामुळं पोरबाळ पण नाही। एवढंच नव का अजून काय आहे? काय नाही, एवढंच, बाकी काही नाही। मग झालंच की तुझं काम। खरंच माझं काम होईल? उद्याच्याला कुणी नसताना ये म्हणजे सांगतो। होय होय, येतो म्या।
गोरक्ष, एका अर्थी ही शक्तीची उपासना आहे, त्याचबरोबर ज्ञानाची आणि धर्माचीही उपासना आहे। परंतु हे नवरात्र देवीच्या उपासनासाठी आहे का? हे नवरात्र जे आहे ते देवीच्या विविध रूपांचे स्मरण राहावे म्हणून आहे। खरं तर अहोरात्र 12 मास नवरात्र हे सुरूच आहे। आदिशक्ती अखंड जागी आहे। विविध रूपात ती अधर्माशी असत्याशी लढते आहे आणि या संपूर्ण युद्ध कथेमध्ये रक्तबीज नावाच्या राक्षसाचा उल्लेख आहे। जो प्रतिकात्मक देखील आहे। हा रक्तबीज राक्षस कोण आहे आणि त्याचा काय उल्लेख आहे? देवीशी युद्ध करताना हा राक्षस अशा पद्धतीने समोर आला की ह्याचा वध केला किंवा देवीने ह्याच्या अंगावर प्रहार केला तर रक्तबीज राक्षसाच्या देहातून रक्त बाहेर पडायचे आणि त्या रक्तातून अनेक रक्तबीज राक्षस बाहेर पडायचे आणि त्यांना मारल्यानंतरही त्यांच्या रक्तातून अनेक रक्तबीज राक्षस बाहेर पडायचे। याचा अर्थ काय आहे प्रभू? भविष्यामध्ये रक्तबीज राक्षसासारखीच मनुष्याची प्रवृत्ती होईल। सत्याविरुद्ध धर्माविरुद्ध उभं राहणाऱ्यांची संख्या वाढत जाईल आणि एका मनुष्याला शासन झाले तरीही त्याच्या जागी दुसरे अनेक मनुष्य उभे राहतील। सत्य धर्म यांचे बळ कमी होताना दिसेल। पण अशा वेळी मनुष्याने काय करायचे? मनुष्याचा सत्यावरचा परमेश्वरावरचा विश्वास ढळू देता कामा नये आणि देवीने जसा संघर्ष केला आणि सगळ्या दैत्यांना पराभूत केले, अगदी रक्तबीजाला देखील, हेही सगळ्यांच्या स्मरणात राहायला हवे। तसे माझे गुरु म्हणतात, सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करत राहायला हवे। अगदी योग्य बोललास गोरक्ष। अरे मूड, तुझ्या वल्गनांचाच हा परिणाम आहे। आता तुला कोणाचेही सहाय्य मिळणार नाही। हे मच्छिंद्रनाथ, मी वायुदेव। हे वायुदेव, माझा नमस्कार स्वीकार करा। हे नाथ, हा माझा पुत्र हनुमंत। आपण माझ्या पुत्राला मुक्त करावे। हे वायुदेव, तुमच्या पुत्राच्या हातून जी चूक घडली त्याचाच हा परिणाम आहे। हे नाथ, क्षमा असावी। माझी आपणास विनंती आहे की आपण अस्त्र मागे घेऊन हनुमंताला सोडवावे। ह्यात क्षमा कसली वायुदेव? मीच हनुमंताला साक्षात महादेवांच्या अवताराला ओळखू शकलो नाही।
परंतु मला माझी चूक आता ध्यानात आली आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 हे नाथ, मी आपल्या पराक्रमाने थक्क झालो आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. हे मच्छिंद्रनाथ, आपण निश्चितच अजय आहात. हे पुत्र, मच्छिंद्रनाथाचे सामर्थ्य हे सामान्य नाही. त्यांनी तर तुला आणि सोबत मलाही बंदी बनवली. होय मच्छिंद्रनाथ, आपल्यासारखा पराक्रमी योद्धा संपूर्ण सृष्टीत नाही. हे नाथ, मी कितीही सामर्थ्यवान असलो तरी आपण नाग अश्वत्थ वृक्षावरील सर्व देवी देवतांना आपल्या अधीन केले आहे. त्यामुळे आपल्याला युद्धात पराभूत करणे हे अशक्य आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी दूत पवन सुत नामा. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी दूत पवन सुत नामा. जय हनुमान जय जय हनुमान 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 जय हनुमान जय जय हनुमान. हे वायुदेव, हे हनुमंता, ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी मी शाबरी मंत्रांची निर्मिती केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण माझ्या कार्याला सहाय्यभूत व्हावे. निश्चितच नाथ, आपण जेव्हाही आमचे स्मरण कराल तेव्हा मी आणि माझा पुत्र सदैव आपल्या सहाय्याला येऊ. हे प्रभू, हे देवी, हनुमंतराय स्त्री राज्याजवळ पोचले आहेत. आता ते कधीही स्त्री राज्यात पोचतील. ही तर शुभवार्ता आहे.
मी तुला म्हटले होते की ठरल्याप्रमाणे हनुमंत निश्चित पोहोचणार. देवी, अजून काही आज्ञा? हनुमंतराय स्त्री राज्यात पाऊल ठेवताच मला समजायला हवे. म्हणजे मैनावतीला मी दिलेले वचन पूर्ण केले याचे समाधान मला मिळेल. कळवतो देवी, आज्ञा असावी. तुझी इच्छा पूर्ण झाली ना? परंतु प्रभू, हनुमंत स्त्री राज्यात पोहोचलेला तुम्हाला फारसे आवडलेले नाही. असे काही नाही. जे कर्म वाट्याला येईल ते स्वीकारून पूर्ण करावे या मताचा मी आहे. आता ह्यानंतर हनुमंत सगळ्या गोष्टींचा कसा सामना करतो हेही मला पाहायचं आहे. एका अर्थाने त्याची ही परीक्षाच आहे. हनुमंतापासून स्त्री राज्यात वंशवृद्धी व्हावी, स्त्री राज्यात सर्वोत्तम सद्गुणी पुरुष तयार व्हावेत म्हणजे झाले. हे मच्छिंद्रनाथ, आज तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही जती आहात. हे श्री हनुमंता, आपणही साक्षात श्री कैलासपतींचे अवतार आहात. आपले सामर्थ्यही सामान्य नाही. परंतु मला एक शंका आहे, विचारू? निसंकोचपणे विचारा. हे पवनसूत, आपण त्रिकालदर्शी आहात. भूत, वर्तमान, भविष्य आपण सर्वच जाणता. तरी देखील आपण माझ्याशी वाद घालण्याचे नेमके कारण काय? हे मच्छिंद्रनाथ, असे होण्यामागेही निश्चितच कारण आहे. काय कारण आहे वायुनंदन? मी नाग अश्वत्थ वृक्षावर जेव्हा सर्व देव, देवता, शक्ती यांना प्रसन्न करून घेतले होते आणि आपणही मला आशीर्वाद दिला होता. अगदी बरोबर. परंतु तू साधना करून सर्व देवदेवतांना प्रसन्न करून घेतलेस. त्यानंतर तू किती बलशाली आणि सक्षम झाला आहेस हे मला पाहायचं होतं. मला समजले नाही महाबली. हे नाथ, मी आपली परीक्षा पाहिली. आपण साक्षात कवी नारायणाचे अवतार आहात. माशाच्या पोटी जन्म घेतला हे मला ठाऊक होतं. होय, यापुढेही तुला अनेक संकटांना सामोरे जायचे आहे. होय, निश्चितच. पण आता मला कसलीच काळजी नाही. तू कोणत्याही संकटाला सहज दूर करशील याची मला खात्री पटली. हे अंजनी सूत, नाथ परंपरेच्या विस्ताराचे जे व्यापक कार्य ते श्री महादेवांनी आणि श्री दत्त महाराजांनी माझ्यावर सोपवले आहे, त्या कार्याला आपण सहाय्यभूत व्हावे ही आपल्या चरणी प्रार्थना.